विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या सर्व शंकांचं निरसन चर्चेद्वारे करू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं। यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतलं। तसंच अधिवेशनात 21 विधेयकं मांडण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं। विरोधकांकडून सकारात्मक सूचना आल्या आणि व्यवहार्य असल्या तर त्याचं स्वागत करू, मात्र राजकीय फायद्यासाठी गोष्टी ठेवल्या तर सडेतोडपणे उत्तर देऊ असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला। सरकार 5 वर्षांचा शिवसेनेसोबतचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला। विरोधी पक्षाच्या वतीनं काही वक्तव्य करण्यात आलेली आहेत। सत्तारूढ पक्ष देखील या संदर्भात चर्चा उपस्थित करणार आहे आणि ज्या काही शंका आहेत त्या सर्व शंकांचं निरसन या चर्चेच्या दरम्यान आम्ही करू। एवढंच नाही तर राज्य सरकारची ही तयारी आहे की सकारात्मक सूचना या योजनेच्या संदर्भात काही आल्या आणि त्या व्यवहार्य असल्या तर त्याही राज्य सरकार स्वीकारेल। मात्र केवळ राजकीय दुकानदारी चालवण्याकरता अव्यवहार्य गोष्टी या जर विरोधी पक्षाच्या वतीनं ठेवण्यात आल्या त्याला अतिशय सडेतोड उत्तर हे त्या ठिकाणी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं निश्चितपणे दिलं जाईल। मी अतिशय स्पष्ट केलं की हे सरकार पूर्ण काळ टिकणार आहे। हे सरकार शिवसेनेसोबत आमचं आहे, शिवसेनेसोबत आम्ही कार्यकाळ पूर्ण करू। मी त्याला एवढंच जोड दिली की कधी आम्ही अडचणीत आलो तर अनेक अदृश्य हात आमच्याकडे असतात। ते अदृश्य हात आपण राष्ट्रपतीच्या निवडणुकीत बघितले आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।